साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले. अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे राजीव स्टार परभणीवर करतो. आता खूप खूप स्वागत. साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे. सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% सर्वात मोठं वरदान. ज्या माहितीच्या अनुसार आपण सर्वांनी आता पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुकटचा वापर हा 100% करायलाच पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागला की पावसाळ्यामध्ये सुकटचा वापर करणं कोंबड्यांसाठी कशा पद्धतीने ठरू शकते. या ठिकाणी वरदान. पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुकटचा वापर का, कधी व कशा पद्धतीने करायला पाहिजे, याचा फायदा पावसाळ्यात कोंबड्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व 100 प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात. ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत, त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जर आपण सर्वांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं आता सतत. साध्यापासून बांध्यापर्यंत जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार पावसाळ्यात सुकटचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करणं हे कोंबड्यांसाठी पावसाळ्यात ठरू शकते खूप मोठं वरदान. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झालाय की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुकटचा वापर करणं हे कोंबड्यांसाठी कशा पद्धतीनं वरदान ठरू शकते. सुकट म्हणजे आहे तरी काय, आणि सुकटचा वापर पावसाळ्यात कोंबड्यांसाठी कशामुळे करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे, आणि सुकटचा वापर पावसाळ्यात केल्याने कोंबड्यांना आणि पिल्लांना कोणकोणते फायदे या ठिकाणी होऊ शकतात. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्व 100 प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण प्राप्त करून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला हे समजावून सांगतो की सुकट आहे तरी काय. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा मासे हे विकायला येतात, ते विकायला आल्यानंतर माशांचा असा भाग की जो कोरडा असतो, सुकलेला असतो, ज्यात पाण्याचा अंश कशाही पद्धतीने अजिबात त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, अशा असणाऱ्या सूक्ष्म कणांच्या एकत्रीकरणाला सुकट असं म्हटले जाते. हे सूक्ष्म कण म्हणजे डायरेक्ट पावडर सारखे नाही, तर याची साईज बरीच मोठी असते. तर आपली असणारी ही मोठी साईज जी रखरखीत व बाहेरचा जो पार्ट पडलेला आहे त्या सर्वांचं जेव्हा एकत्रीकरण करतो त्याला त्या ठिकाणी सुकट असं म्हटलं जाते. म्हणजे सुकटचं रिलेशन आणि कनेक्शन हे आहे थेट माशांसोबत. माशांचा वाळलेला जो असणारा सुका किंवा कोरडा भाग आहे की जो बुग्गाहून खाली पडलाय त्याला आपण सुकट म्हणू शकतो. आता तुम्हाला सुकट हे लक्षात आलं किंवा सुकट काय असते. आता तुम्हाला सांगतो सुकटमध्ये कोणता कंटेंट असतो आणि मग समजावून सांगतो की या सुकटचा फायदा पावसाळ्यात कोंबड्यांना कशा पद्धतीने होत असतो. जर सुकटमधील कंटेंटचा विचार केला तर सुकटमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन डी, एक्स्ट्रा ऑइल हे भरभरून असते. आणि तुम्ही जेव्हा ही संपूर्ण लिस्ट ऐकता तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे हे तर सगळे पार्ट कोंबड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिवाय सुकटमध्ये एक विशिष्ट प्रकारची उष्णता म्हणजे गरमी असते. ती गरमी आपल्याला खूप जास्त सपोर्ट ही पावसाळ्यात करत असते. आणि हीच गरमी आणि हे असणारे उपरोक्त घटक कोंबड्यांसाठी पावसाळ्यामध्ये वरदान ठरू शकतात. आता कसे ठरू शकतात तुम्हाला समजावून सांगतो. जर आपण बघितलं तर आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं शीतरक्तपेशी असणारे पक्षी आहेत. ओके, शीतरक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे काय परत समजावून सांगतो की ज्या वेळेस वातावरणामध्ये जो बदल होतो त्या बदलाशी ज्यांना जुळवून घेता येत नाही असे असणारे पक्षी शीतरक्तपेशी पक्षी म्हणून ओळखले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पक्ष्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान हे स्वतःहून वाढवता येत नाही अथवा कमी करता येत नाही त्या पक्ष्यांना शीतरक्तपेशी असणारे पक्षी असं म्हणतात.
आता तुम्हाला सांगतो की पावसाळ्याचं शीत रक्तपेशी असणाऱ्या पक्ष्याचं आपापसात काय रिलेशन आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा धो-धो पाऊस कोसळतो, वातावरणातील तापमान कमी होते, वातावरणामध्ये ओलावा वाढतो आणि हीच परिस्थिती कुठेतरी कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरात उद्भवते आणि कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान कमी होते आणि पाण्याचं प्रमाण वाढते आणि याच्यामुळे काय होते की त्या कोंबड्यांवरती आजारांचं अरिष्ट ओढवते. कसं ओढवते? तर जेव्हा पाण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलेले आणि तापमान घटलेले, तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडी शर्थीचे प्रयत्न करते स्वतःला आजारापासून वाचवण्याचे. तेव्हा कोंबडी काय करते? स्वतःच्या शरीरातील असणारी एकंदर संपूर्ण शक्ती एकवटते आणि ही जी एकवटलेली शक्ती तिचा वापर करून या असणाऱ्या बदललेल्या परिस्थितीसह त्या ठिकाणी जुळवून घेण्याचा एक प्रयत्न करत असते. आता हा प्रयत्न सुरू असतो, पण याच्यामध्ये तिच्या शरीरातील शक्ती ही खर्ची पडते आणि अशा परिस्थितीमध्ये आपली कोंबड्यांची पिल्लं कमकुवत आणि अशक्त होतात. आता हीच ती जबरदस्त वेळ असं गृहीत धरून दारापाशी उभा असणाऱ्या या ठिकाणी जे बॅक्टेरिया आणि व्हायरस आहे की जे कोंबडीच्या अवतीभोवती आहेत, पिल्लांच्या अवतीभोवती आहेत, ते चांगली वेळ पाहून लगेच शरीरामध्ये प्रवेश करतात. शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी कोंबडीच्या शरीरात शक्ती नाही, पिल्लांच्या शरीरात शक्ती नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी नियंत्रणात कोणी आणू शकत नाही. यामुळे आजारांचं अरिष्ट वाढते आणि त्याच्यामुळे आपल्यापाशी असणाऱ्या कोंबडीवरती व पिल्लांवरती आजार येतात आणि याच आजारात ज्या कमकुवत कोंबड्या आहेत, ज्या अशक्त कोंबड्या आहेत, त्या ठिकाणी गतप्राण होतात, म्हणजे त्यांचा जीव जातो आणि आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते. पण या असणाऱ्या अडचणीतून फक्त आपल्याला सुकट हा एकमेव पदार्थ आहे की जो या ठिकाणी बाहेर काढू शकतो. आता सुकटमध्ये काय आहे? कोंबडीला कोणत्या अडचणीचा सामना पावसाळ्यात करावा लागतो हे समजावून सांगितलं. आता याचं कनेक्शन जोडून घेऊत आपण की सुकटचा वापर करणं या वातावरणीय बदलासह कोंबडीला पावसाळ्यात कशा पद्धतीनं सपोर्ट करू शकतो ते समजून घेऊया. तर महत्त्वाची गोष्ट काय की पावसाळ्यामध्ये बघितलं की बाबा आपली कोंबडी, आपल्या कोंबड्यांचं जे पिल्लू आहे त्याच्यावरती हे अरिष्ट येतंय, तर त्यावेळेस आपण सुकट त्यांना खायला घालायचे. किती घालायचे पुन्हा सांगतो. पहिले हे बघा, आपण सर्वांनी कोंबड्यांना आणि पिल्लांना ह्या ठिकाणी सुकट खायला घातलं, तर घातल्यानंतर काय होते ते लक्षात घ्या. जेव्हा कोंबडी आणि पिल्लं सुकट खातात, जेव्हा हे सुकट त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करते, तेव्हा ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. पेशीमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाला जे की अतिरिक्त आहे त्याला कमी करते आणि त्याचबरोबर काय करत असते की या ठिकाणी जी कोंबडी आणि पिल्ले की जी कमकुवत होत आहे, जी अशक्त होत आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी अशक्तपणातून मुक्त करते. कारण कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान हे तात्काळ वाढायला सुरू होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की या असणाऱ्या सुकटमध्ये असणारी जी गरमी आहे, जेव्हा ही गरमी कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरात पोहोचते, त्यावेळेस कोंबडीच्या आणि पिल्लाच्या शरीरातील तापमान तर वाढते, पण हे तापमान त्या लिमिट पर्यंत वाढते की ज्या लिमिटमुळं कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये येऊ घातलेला बॅक्टेरिया, येऊ घातलेलं व्हायरस भस्मसात होतंय आणि अशा पद्धतीनं सुकट हे कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील असणाऱ्या त्या जीवाणूला, त्या विषाणूला संपवतंय आणि आपली जी कोंबडी, आपले जे कोंबडीचं पिल्लू हे आजारानं ग्रस्त आहे, त्याला आजारातून मुक्त करण्याचा एक प्रयत्न करते, ज्यात त्याला यश हे 100% प्राप्त होते. आणि त्याचबरोबर कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील गरमी म्हणजे तापमान वाढलं, तर याच्यामुळं काय होते, त्या कोंबडीला हायसं वाटते. त्या कोंबडीला मग स्वतःच्या शरीरातील असणारी शक्ती, ऊर्जा ही त्या ठिकाणी खर्ची करावी लागत नाही आणि आपोआप कोंबडी तंदुरुस्त होते आणि कोंबडी निरोगी होते. कोंबडी तंदुरुस्त आणि निरोगी झाली तर ती काही सहजासहजी आजारी पडत नाही. तर अशा पद्धतीने कोंबडीचा व पिल्लाचा जीव सुकट पावसाळ्यात वाचवण्यात यशस्वी ठरते. आता या ठिकाणी जर जीवच वाचवला तर या ठिकाणी याला वरदान म्हणायला काही हरकत नाही. मग प्रश्न पडतो, काय हा एकमेव फायदा यामुळे होतो? नाही. जेव्हा एखादी गोष्ट उपचार म्हणून येत असते, उपाय म्हणून येत असते, तेव्हा ती एक महत्त्वाचा फायदा आपला घडून आणते, पण त्यासोबत आणखीन काही सब बेनिफिट सुद्धा घेऊन येत असते. ते उपयुक्त असणारे फायदे कोणते कोणते ते तुम्हाला सांगतो. बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात, सर पावसाळा सुरू झाला की आमच्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात घट झाली. लक्षात घ्या मित्रांनो, कोंबडीचं अंडे उत्पादन पावसाळ्यात घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे
जे पावसाळ्यामध्ये असणारं वातावरण ते थंड असते आणि कोंबडीच्या शरीरातील जर वातावरण सुद्धा थंड झालं म्हणजे तापमान कमी झालं आणि पाण्याचं प्रमाण वाढलं, तर याच्यामुळं काय होते कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होत असते. पण ज्यावेळेस आपण कोरडी असणारी सुकट कोंबडीला खायला घालत असतो, त्यावेळेस काय होत असते, की कोंबडीच्या शरीरामधील असणाऱ्या पाण्याचं प्रमाण या ठिकाणी थोडं कमी व्हायला मदत होते. कारण सुकट कोरडी असल्यामुळं शरीराच्या आत जेव्हा ती प्रवेश करते, तेव्हा ते एक्स्ट्राचं पाणी ती शोषून घेते. त्यानंतर काय करत असते, ही सुकट कोंबडीच्या शरीरामध्ये जी गरमी आहे तिला वाढवते आणि ही गरमी वाढवली की खूप जास्त फायदा कोंबड्यांना त्या ठिकाणी होऊन जातो. कारण कोंबड्यांना शरीरातील गरमी वाढवल्यामुळं मग त्या ठिकाणी क्रॉसिंग करायला कसल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही आणि त्यामुळे अंडे उत्पादन वाढीस मदत होते. शिवाय आपण जर बघितलं तर कोंबड्यांच्या शरीरामध्ये अंडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल हवा असतो, तो कच्चा माल या सुकटच्या माध्यमातून मिळतो. म्हणजे कोंबडीचं जे अंडे त्याच्या वरचं जे टर्फल आहे ते कशाच्या माध्यमातून तयार होते, तर ते तयार होत असते कॅल्शियम आणि थोडंसं फॉस्फरस, थोडंसं लोह या माध्यमातून आणि हा कंटेंट जेवढा पाहिजे तेवढा सुकटमध्ये उपलब्ध आहे. म्हणून सुकटचा वापर केल्याने कोंबड्यांना कच्चा माल उपलब्ध होतो, ज्यामुळे कोंबड्यांचं अंडे उत्पादन 30 ते 40% पर्यंत आपल्याला एका उपायानं वाढताना दिसून येते. त्यानंतर वजन काय वाढू शकते का? हो, वजन सुद्धा वाढते. वजन कशामुळे वाढते? तर लक्षात घ्या कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढली म्हणून बॅक्टेरिया व्हायरस संपुष्टात आला. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढली म्हणून काय की कोंबडीची जी शक्ती ती यूजमध्येच येत राहिली. जेवढं कोंबडीनं व पिल्लानं खाल्ले ते तेवढं पचण्यासाठी मदत होते. सुकटमुळं डायरिया काही कोंबडीला लागत नाही आणि जेवढं खाल्ले तेवढं पचल्यामुळं तिचं वजन वाढायला मदत होते आणि अशा पद्धतीनं कोंबडीचं आणि वजन बऱ्यापैकी पावसाळ्यात वाढण्यास सुकटमुळं फायदा या ठिकाणी होऊन जातो. त्याचबरोबर मग या माध्यमातून कोंबडीची व पिल्लांची ग्रोथ छान दिसते. ते शायनिंग दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात, चमकदार दिसतात आणि मार्केटमध्ये मग ते हातोहात विक्री होऊन जातात. तर हे एवढे सारे फायदे होतात. शिवाय त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑइल असते ना, तर त्या एक्स्ट्रा ऑइलमुळं काय होते, की जर अंड्याची साईज कधी-मधी मोठी असेल, तर हे अंडं ज्यावेळेस बाहेर निघते, तर त्यावेळेस कसल्याही प्रकारचा त्रास कोंबड्यांना होत नाही. कारण आपण बघितले, की अंड्याची साईज मोठी असेल, तर त्या परिस्थितीमध्ये कधी-कधी नवीन पाठड्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. तर याही अडचणीतून मुक्तता सुकटमुळे आपल्याला मिळून जाते. तर हे सर्व फायदे आपण कुक्कुटपालनामध्ये सुकटचा वापर केल्याने या पावसाळ्यात आपल्याला होताना दिसू शकतात. आता प्रश्न उद्भवतो, की मग सुकटचा वापर कसा करायला पाहिजे? किती प्रमाणात करायला पाहिजे? आणि सुकट हे किती रुपये किलो आपणास मिळू शकते? बघा मित्रांनो, किनारी भागामध्ये सुकटचं जे असणारं या ठिकाणी रेट सिच्युएशन आहे. ती रेट सिच्युएशन त्या ठिकाणी फ्लेक्सिबल आहे. मी पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ₹10 किलोपासून ₹30 किलोपर्यंत सुकट ही मिळते. ज्या त्या भागामध्ये रेट थोडे कमी अधिक आहे. 10 ते ₹30 किलो असेल तरी सुकट घेणं फायदेशीर ठरू शकते, काही प्रॉब्लेम नाही. मग सुकटचा वापर आपण दररोज किती करायला पाहिजे? तर सुकटचा वापर किती करायला पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण याच्यात एक विचार ठेवायचा आहे, की बा कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी सारखं वापरायचं का? तर कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी सुकटचा वापर अजिबात सारखा करायचा नाही. मग कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी सुकटचा वापर किती करायचा आहे? प्रथम कोंबड्यांसाठी बघूया. तर कोंबड्यांसाठी जो वापर करायचा आहे तो इथं लक्षात घ्यायचा आहे, की जर 4 महिन्याच्या वरची कोंबडा असेल तर तुम्हाला 10 किलो खाद्य घ्यायचे जे नॉर्मल खाद्य तुम्ही देत आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 किलो 500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो या ठिकाणी सुकट टाकायचं आहे. 12.5 किलोचं हे मिश्रण ज्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कोंबड्यांना खायला घालत होता तसं घालायचं. म्हणजे आता तुम्ही 100 कोंबड्यांना दिवसाला किती देत आहात समजा त्या पद्धतीने हे मिक्स असणारं मिक्सचर देऊन टाका. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल का पिल्लांसाठी हे प्रमाण उपयुक्त नाही. पिल्लांसाठी हे प्रमाण उपयुक्त नाही. थोडंसं अधिक व्हायले. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी 10 किलो जर नॉर्मल खाद्य तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 1.5 किलोपर्यंत हे असणारं जे आहे सुकट मिक्स करायचं आहे आणि जेवढं तुम्ही पिल्लांना दिवसाला खायला घालता तेवढंच घालत चला काही प्रॉब्लेम नाही. फक्त मिक्सचर अशा पद्धतीनं करायचं आहे. मग या सुकटसोबत आणखीन काही मिक्स करायचं का? तर काहीच मिसळू नका. फक्त एवढं मिक्स करून देऊन टाका. बस झालं. काही करायची गरज किंवा आवश्यकता नाही. तर सुकट अधिक झालं समजा आमच्याच्यानं प्रमाण जास्त झालं तर काही नुकसान? तर नुकसान काहीच होत नाही. फक्त कसं खर्च वाढते म्हणून मी तुम्हाला एक मर्यादा ठरवून दिलेली आहे. जर अशा पद्धतीनं तुम्ही सुकटचा वापर या पावसाळ्यात केला तर कोंबड्यांचा व पिल्लांचा 100% जीव वाचणार. कारण आजाराचं प्रमाण कमी होणार. आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढणार आणि यामुळे कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार. कोंबडीचं व पिल्लाचं वजन वाढणार.
कोंबडीचं व पिल्लाचं जे ग्रोथ सिच्युएशन आहे ती जबरदस्त होणार, त्यांच्यावरती अट्रॅक्टिव्हनेस येणार, शाईन येणार आणि हातोहात आपली कोंबड्यांची आणि पिल्लांची विक्री या ठिकाणी वरच्या भावात होणार. तर हे सगळे फायदे आहेत आणि साईड इफेक्ट काही नाही आणि तर तुम्ही सुकटचा वापर करावा. सुकटचा वापर दिवसातून सकाळी करा, कारण सकाळी सुकट जर मिक्सचर फीडमध्ये खाल्लं तर या माध्यमातून काय होते की दिवसभर मग ती गरमी कोंबडीला कामात येते आणि त्याच्यामुळे संध्याकाळी कच्चा माल अंडे तयार करण्यासाठीचा मिळतो आणि अंडे उत्पादनात आपल्याला वाढ दिसून येते. याऐवजी जर तुम्ही संध्याकाळी वापर केला तर त्याचा तेवढा फायदा होताना दिसत नाही. तर अशा पद्धतीनं सुकटचा वापर कुक्कुटपालनात आपण सर्वांनी जर पावसाळ्यात केला तर हे सुकट कोंबड्याचा जीव वाचवते. म्हणजे पावसाळ्यात कोंबड्यांसाठी सुकट 100% ठरू शकते एक खूप मोठं वरदान. आता बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणतात फार जबरदस्त माहिती आपण देतात सर, पण ही माहिती आम्हाला वेळेवरती मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपली ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जी ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पहिल्यांदा एक लेक्चर घेतलं जाते विशिष्ट विषयाबद्दल. त्यानंतर असते वेदर बुलेटिन आणि मेडिकल बुलेटिन की म्हणजे पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा, त्यासाठी कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यूदर राहील या ठिकाणी कमी. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय किंवा आठवड्याभरात जेवढे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला तात्काळ दिली जातात. त्यामुळं प्रश्नांची उत्तरं तात्काळ मिळतात, त्यामुळं अडचणी शिल्लक राहत नाहीत. इतर दिवशी काय प्रश्न निर्माण झाले तर याची उत्तरे आपले लखन सर देतात. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान कॉल करू शकता. लखन सरांचा मोबाईल नंबर आहे 84 21 82 62 62. आता रजिस्ट्रेशन करायचे कुठं आणि कसं करायचे, तर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांना पहिल्यांदा कॉल करावा लागेल लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो 82 65 88 460 म्हणजे 8265088460 बस तुम्हाला पाठवतील. याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. जर आपण सर्वांनी एवढं केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. तर ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे, त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या मोबाईल नंबरवरती. आता जर आपण ट्रेनिंगमध्ये जॉईन झाला तर आपल्याला काय फायदे होणार, तर पहिला फायदा की कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होणार. दुसरा फायदा की शेड कसा बांधायचा याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे आपलं विनाकारण त्या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि या छोट्याशा असणाऱ्या माहितीमुळे, सल्ल्यामुळे तुमची पैशाची, वेळेची, जागेची, मेहनतीची बचत होऊन जाईल. त्याचबरोबर तिसरा जो फायदा होणार आहे की बाबा आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ली यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मदत आपणास मिळेल, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन दूर होऊन जाईल. आणि चौथा आणि शेवटचा फायदा की कोंबडीचं व पिल्लाचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे लसीकरण वेळेवरती होईल, ज्यामुळे कोंबडी व पिल्ला आजारी पडणार नाही. पडली तर तात्काळ इलाज सुचवल्या जाईल. त्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी जो कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यू दर आहे तो त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन मिळाल्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची जर इच्छा असेल, करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडण्याची इच्छा असेल, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणारे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. यासाठी एकदा कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. मित्रांनो, आपली मदत व्हावी, विक्रीत सहकार्य व्हावं म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात. यासाठी काम एवढंच करायचं आहे. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवाल. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये सुकटचा वापर करणं पावसाळ्यात किती महत्त्वाचा आहे. सुकटचा वापर कोंबड्यांसाठी पावसाळ्यात जर केला
तर हे कशा पद्धतीने ठरू शकते वरदान. तरी देखील काही अडचणी असतील, तरी देखील काही समस्या असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक असणाऱ्या अडचणीचं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहीन. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथे सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे उद्याला खूप खूप आभार.